आज एकीकडे महिला विधेयक पारित करण्याच्या आडून डिलॅमिनेटेड बिल पारित करण्याच्या प्रयत्नांविरोधात आंदोलन सुरू आहे। मात्र दुसरीकडे मेळघाट भागात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी धडपड करावी लागते। या ग्रामीण प्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी केलाय। मेळघाटातील दहेंद्री या गावामध्ये मागील 15 दिवसांपासून पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। पाण्याच्या प्रश्नांमुळे संतप्त झालेल्या गावातील महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। या संदर्भात प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतंय। अपूर्ण काम असतानाही पाणी पुरवठा विभागाला ग्रामपंचायतीची नाहरकत कशी मिळते असा सवालही युवक काँग्रेसने उपस्थित केलेला आहे। हा संपूर्ण प्रकार युवक काँग्रेसने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलाय। असं असतानाही आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाहीये। या प्रकरणात संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांची मिलीभगत असल्याचा संशय व्यक्त होत असून याची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी केली आहे। तसेच महिलांच्या प्रश्नांवर राजकारण करणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या महिला नेत्या मेळघाटातील पाण्याच्या समस्येवरही आंदोलन करतील का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। आज दहेंद्री या गावामध्ये 15 दिवसापासून पाणी पुरवठा सुरळीत नाही आहे। आम्ही वारंवार त्याच्या तक्रारी करत आहोत, पण या पाणी पुरवठा विभागाला अजूनही जाग आलेली नाही आहे। आमच्या लाडक्या बहिणी यांना आज पाण्यासाठी वन भटकावं लागत आहे। देवा भाऊ, तुम्हाला या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपण एकीकडे महिला बिल आणण्याच्या आळमध्ये आपण चुकीच्या पद्धतीनं डिलिमिटेशन बिल पारित करण्यासाठी धडपड करता आणि ते नामंजूर झाले म्हणून त्याच्यासाठी तुम्ही आंदोलन करता, तुमच्या पक्षाचे लोक आंदोलन करतात। पण आज आमच्या महिलांना, आमच्या या मेळघाटातील आदिवासी जनतेला पाणी पुरवठा सुरळीत होत नाही आहे। पाण्यासाठी घर सोडून दूरपर्यंत पाणी आणण्यासाठी जावं लागत आहे। तर यांच्यासाठी तुम्ही समोर याल का? यांच्यासाठी तुमच्या पक्षाचे लोक मोर्चे आंदोलनं करतील का? आमची या माध्यमातून सरकारला, शासनाला एक विनंती आहे की मेळघाटमध्ये ज्या पाणी पुरवठ्याच्या समस्या आहे त्या सुरळीत झाल्या पाहिजे। या गावामध्ये पाणी पुरवठा योजना ही मंजूर झाली तेव्हापासून आजपर्यंत पाणी पुरवठा झालेला नाही आहे। या पाईपलाईनमध्ये, योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालाय। या कॉन्ट्रॅक्टरनी, अधिकाऱ्यांनी सचिवाकडून पैसे देऊन त्याची एनओसी घेतली, ती योजना हँडओव्हर केली, तेव्हापासून आजपर्यंत या गावातील लोकांना पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही आहे। आमची प्रशासनाला आज एक विनंती आहे की त्यांनी तात्काळ या सगळ्या ज्या आम्ही दिलेल्या तक्रारी दिलेल्या गावांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आम्हाला या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींसोबत आणि आमच्या ग्रामस्थांसोबत आम्हाला एक मोठं प्रचंड पाणी पुरवठ्यासाठी आंदोलन उभं करावं लागेल। हीच आमची